महाड तालुक्यातील नामांकित शेख डॉक्टरनं एका तरुण व्यावसायिकाला बेदम मारहाण केल्याची घटना 4 दिवसांपूर्वी घडली होती। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर महाड शहर पोलिसांनी मारकुटा डॉक्टरवर किरकोळ कारवाई करून संबंधित डॉक्टरला मोकाट फिरण्याची संधी दिली। यामुळे पीडित धोत्रे कुटुंबाने तीव्र संताप व्यक्त केलाय। दिनांक 19 जुलै रोजी सायंकाळच्या दरम्यान गाडी लावण्याच्या वादातून व्यावसायिक मकरंद धोत्रे आणि डॉक्टर इनामुल शेख यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली। त्यानंतर मुजोर शेख डॉक्टर आणि त्याच्या सहकारी गुंडांनी मकरंद धोत्रे याला भर पावसात खाली पाडून चिखलासारखं तुडवलं आणि घाणेरडा शिवीगाळ करून लोखंडी पाईपानं मारहाण सुद्धा केली। हे डॉक्टर गुंड एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी मकरंद धोत्रे यांना त्यांच्या क्लिनिकमध्ये ओढून नेण्याचा प्रयत्न केला। मात्र सार्वजनिक ठिकाणी वाद झाल्यानं मकरंद धोत्रे थोडक्यात बचावले। या संपूर्ण घटनेनंतर मकरंद धोत्रे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। मात्र पोलिसांनी किरकोळ अदाखलपात्र गुन्हा दाखल करून मकरंद धोत्रे यांना झालेल्या मारहाणीमध्ये फक्त किरकोळ गुन्हा दाखल होऊ शकतो असं उत्तर पोलिसांकडून देण्यात आलं। या संपूर्ण प्रकरणानंतर धोत्रे कुटुंब यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मारकुटा डॉक्टरवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून डॉक्टर आणि त्याच्या सहकारी गुंडांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी धोत्रे कुटुंबियांनी केली। लवकरात लवकर संबंधित डॉक्टरवर कारवाई न झाल्यास येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये महाड शहर पोलीस ठाणे येथे उपोषणाला बसणार असल्याचा इशारा धोत्रे कुटुंबाकडून देण्यात आलाय। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी संबंधित प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेख डॉक्टर आणि त्याच्या सहकारी मारेकरांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होती। माझा मुलगा मकरंद धोत्रे या शेख डॉक्टरांनी हाणमार करून भरपूर हाणमार केली, लाताबुक्या हे करून पाईपनी वगैरे खूप मारलं। तर पोलिसांनी अजून काही कारवाई केलेली नाही आहे। मुकाट डॉक्टर फिरत आहेत, त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी आणि माझा हा एकुलता एक मुलगा आहे, त्याला आम्हाला न्याय मिळावा हीच माझी अपेक्षा आहे। तर माझा मुलगा मकरंद धोत्रे याला शेख डॉक्टर यांनी अमानुषपणे मारहाण केली। पाईप, रॉड आणि त्याचे 4 साथीदार त्याच्यासोबत असताना सुद्धा एवढी अमानुष मारहाण करून सुद्धा पोलीस लोकांनी 1-0 सुद्धा कारवाई त्यांच्यावर केली नाही। अजून हे 4 मोकाट डॉक्टर भले मोठ्या दिमाखाने फिरतात, कारण ते पैसेवाले आहेत। पैसेवाले असल्यामुळे ह्या सरकारने संविधानाने हा नियम सगळ्यांना सारखाच दिलेला असताना हा न्याय गरिबासाठी वेगळा आणि श्रीमंतासाठी वेगळा असा का भेदभाव केला जातो? तर पोलिसांनी ह्यांच्यावर जर योग्य कारवाई केली नाही तर मी 4 दिवसात सर्व कुटुंबासहित उपोषणाला बसणार आहे। ही माझी कळकळीची विनंती आहे पोलिसांना की त्याच्यावर योग्य ती कडक कारवाई झालीच पाहिजे। मी मकरंद मधुकर धोत्रे, मी अप्सरा पान शॉपला माल द्यायला गेला असता संध्याकाळी 6च्या सुमारास अप्सरा पान शॉपच्या समोरच माझी गाडी लागलेली होती। त्यावेळेस आहे ना थोडीशी गाडी पुढं असल्या कारणाने डॉक्टरांची गाडी आल्यावरती त्यांना गाडी जाण्यास अडथळा होत होता। त्यांनी हॉर्न दिले मी गाडी लगेच मागे घेतली, तरी त्यावेळेस डॉक्टरांनी गाडीजवळ येऊन मला शिवीगाळ केली, ही गाडी लावायची जागा आहे का? पण ती गाडी आहे ना सार्वजनिक रस्त्यावरती उभी होती। त्यानंतर त्यांनी मला गाडीच्या बाहेर कॉलर पकडून वळून काढले आणि मला दवाखान्यात फरफटत नेत होते। त्यावेळेस मी तिथं जाण्यास नकार दिला असता त्यांनी मला तिथेच लाताबुक्क्याने रस्त्यावरती झोपून मारलं। गुरढोरागत आहे ना पायपानं सुद्धा मला चोपलं। त्यामुळे मला ह्या अशा मुजर डॉक्टरांविरोधात 19 तारखेला मी NC नोंदवून सुद्धा आज त्या घटनेला 4 दिवस होऊन गेले असता त्या 4 दिवसांमध्ये हे डॉक्टरांवरती कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये। तरी मला ह्या न्यायव्यवस्थेवरती कोणतेही म्हणजे असं विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न पडलाय। आज ते डॉक्टर मोकाटपणे इकडे तिकडे फिरतायत, वरती त्यांना पोलीस प्रोटेक्शन सुद्धा देण्यात आलेले आहे। आज जर हे गरिबासाठी वेगळा न्याय आणि श्रीमंतांसाठी वेगळा न्याय अशी ही न्याय व्यवस्था असेल तर आम्ही प्रशासनाकडे न्याय कसा मागायचा आणि आमची दाद कोण घेणार? तरी यावरती जर कोणत्याही प्रकारची पोलिसांनी जर कारवाई नाही केली तर येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये सहकुटुंब माझ्या परिवारासहित मी महाड पोलीस स्टेशनच्या समोर मी उपोषणाला बसणार आहे। जागृत महाराष्ट्रासाठी रामदास चव्हाण, महाड, रायगड।